नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, बघा स्वागत आहे आपल्या या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. मित्रांनो, आपण जसं की मागच्या लेक्चरमध्ये जसं की आजच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आपल्या चॅनलवर. त्यामध्ये आपण सविस्तर सांगितलेलं आहे की MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा प्रिलिमसाठी जो आपण सिलेबस चालू करणार आहोत तो येणाऱ्या 1 वीकमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. परंतु तो 1 वीक तर खूप दूर झालेला आहे, आपण सेम डेमध्येच चालू केलेला आहे. बघा, आज आपण पहिला विषय निवडलेला आहे तो म्हणजे भूगोल. आता मित्रांनो, एक बघा, भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र आणि इकॉनॉमिक्स हे 4 जे सब्जेक्ट आहे हे आपण पहिल्या वीकमध्ये म्हणजेच एका हप्त्यामध्ये कव्हर करून घेऊ. आणि मित्रांनो, एक ट्रस्ट करा, MPSCचा आपण प्रिलिमचा अभ्यास फक्त आणि फक्त येणाऱ्या 1 वीकमध्ये आणि 1 वीकच्या आतमध्येच आपण कंप्लीट करूया. बाकी जो महिनाभर उरेल तो त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त सराव, म्हणजे आपण कुठल्याही हालतमध्ये MPSC कंबाईंड ग्रुप सी ही यावर्षी क्लिअर होणार म्हणजे होणारच. चला तर बघू, सुरू करूया. मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूगोल हा विषय सुरू करताना महाराष्ट्राची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे महाराष्ट्राची ॲज इट इज पोझिशन काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा, भारताचे क्षेत्रफळ, आता मला एक सांगा, भारताचे क्षेत्रफळ हा प्रश्न पेपरामध्ये येऊ शकते काय? तर बिलकुल नाही, हा प्रश्न येत नाही. परंतु हे का बरं माहीत पाहिजे? हे नॉर्मली आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे यासाठी की येणाऱ्या केव्हाही एक्झाम असो, कुठल्याही प्रकारचा, जर MPSCचा मूड झालेला आहे की अशा प्रकारचा प्रश्न कन्वर्ट करून देऊ, तर तेव्हा आपल्याला हा कव्हरिंग डेटा माहीत पाहिजे. बघा, पुढचा डेटा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो हा देखील डेटा आपल्याला माहीत पाहिजे. परंतु हे येणार काय? तर नाही, हे येणार नाही, परंतु हा डेटा आपल्याला माहीत पाहिजे. तर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीत भारताचा माहीत आहे का मित्रांनो? क्रमांक लागतो तो म्हणजे 7वा. तर आता 7वा म्हणजे कसा? तर बघा, यामध्ये आपल्याला इतर देशांची जे क्रमांक आहे ते माहीत पाहिजे काय? तर बिलकुल नाही. परंतु तरीही आपण डेटा एक्स्ट्रा कसा काय कलेक्ट करू, म्हणजे एकाच चॅप्टरमध्ये आपण 1 तासाचा चॅप्टर जो राहणार आहे त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट बेस जो आहे, म्हणजे भूगोलचा जो बेस आहे तो बेस कव्हर करूया. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम रशिया म्हणजेच रूस, हां. त्यानंतर माहिती आहे का मित्रांनो? कॅनडा, त्यानंतर चीन, नंतर अमेरिका आणि सोबतच एक लक्षात ठेवा मित्रांनो, 5व्या क्रमांकावर येतो ब्राझील आणि 6वा क्रमांक येतो तो म्हणजे आपला ऑस्ट्रेलिया आणि मित्रांनो 7वा क्रमांक तो म्हणजे भारत. बघा, हा झाला, हा बेस कसा झाला की क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण भारताचं पाहिलेलं आहे. स्टार्टिंगलाच भारताचं क्षेत्रफळ देखील बघितलेलं आहे. बघा, क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 3287,263. आता मित्रांनो, हा अगर तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे तर कशा प्रकारे हा पाठ करायचा काय नाही, रट्टा मारायचा का नाही. बघा, आपल्या चॅनलवर जेही व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत अपलोड होणार आहे त्यामध्ये मी एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आहे, 10वी 12वी याच्यामध्ये रट्टा चालते, परंतु हे मित्रांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, यामध्ये रट्टा नाही. यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल पाहिजे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे त्यामध्ये आतमध्ये जाऊन त्याची फोड करून ते जो डिटेल आपण समजून घेतो ना तो आपण कधीच विसरत नाही. त्यामुळे आपण माहिती आहे काय, आपण कमीत कमी वेळात माहिती आहे का आपण बेस्ट डेटा कलेक्ट करू. बघा, तर हा हा जो डेटा आहे तुम्हाला हा कसा लर्न करायचा आहे, तर बघा, हा तुमचा मित्राचा, मैत्रिणीचा किंवा आणखी कोणाचा नातेवाईकचा जसा टेलिफोन नंबर असतो त्याप्रमाणे हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. जसं असं समजा की हा MPSCचाच नंबर आहे, 3287,263. ठीक आहे, त्याप्रमाणे बघा. आता बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा क्रमांक कितवा लागतो तो आपण पाहिला 7वा. ठीक आहे, परंतु 7व्या संघ एक लक्षात ठेवा, जगाचा जो 100% जग आहे त्यामध्ये भारताने किती % व्यापलेला आहे, तर ते म्हणजे 2.42%. हे देखील सोबत मित्रांनो लक्षात राहू द्या, हे 2.42%. ठीक आहे. बघा, आता त्यामध्ये आता एक महत्त्वाचं म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील राज्यांचा क्रमांक. आता याच्यावर प्रश्न येतो काय? हमखास येतो. याच्या आधी कंबाईंड ग्रुप बी मध्ये विचारलेला आहे मित्रांनो. बघा, सगळ्यात पहिले राजस्थान, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणजे ते म्हणजे राजस्थान. सेकंड नंबरवर MP, थर्ड नंबरवर महाराष्ट्र. बघा, आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला विचारणार काय, तर लक बाय चान्स विचारू शकते, जोड्या लावा किंवा त्याच्यामध्ये विचारू शकते. तर बघा, ते काय आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर.
तर मित्रांनो हे कसं लक्षात ठेवायचं, तर हे सेम हा समजा की एक नंबर आहे आपल्या, तर ह्या नंबरप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा 3,07,713 याप्रमाणे चौरस किलोमीटर, ठीक आहे. त्याचप्रमाणे राजस्थान याचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही, बिलकुल नाही. 3,42,239. तर हे लक्षात ठेवायची गरज आहे का? बिलकुल नाही मित्रांनो. तर बघा, जे लक्षात ठेवायचं आपण तेच लक्षात ठेवायचं. इतर गोष्टी लक्षात ठेवून जास्त डोक्याला ताण देऊन किंवा जास्त डेटा कलेक्ट करून आपल्याला ते ते कामच नाही करायचं. आपल्याला शॉर्ट डेटा कलेक्ट करायचा आहे आणि रिझल्ट काढायचा आहे. बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले जिल्हे. आता मित्रांनो बघा, जिल्ह्यावर प्रश्न येऊ शकतो का? पहिला प्रश्न हा. तर बघा, जिल्ह्यावर प्रश्न येऊ शकत नाही, परंतु हा आपण जो बेस म्हणू शकतो आपण भूगोलचा, हा बेसमधलाच काहीतरी एक भाग आहे. तर हा आपण जनरली लक्षात ठेवू. बघा, कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, ठीक आहे. 2 नंबर कोण आहे? तर लेह. 3 नंबरवर आहे जैसलमेर. आता मला एक सांगा, कच्छ हे काही आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे का? हे गुजरातमध्ये आहे म्हणून हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर लेक कुठं आहे? हे सर्वांना माहीत आहे कुठे आहे. तर कुठे आहे ते? ते मध्ये आपल्याला लडाखमध्ये आहे. त्यानंतर जैसलमेर राजस्थानमध्ये आहे. ह्या गोष्टी तर नॉर्मल आपल्याला माहीतच राहते. बघा, नेक्स्ट काय आहे तर सर्वात लहान जिल्हे. आता जसं आपण सर्वात मोठे विचारले, तर त्याचप्रमाणे सर्वात लहान देखील लक्षात ठेवू द्या. मित्रांनो बघा, MPSCचं कसं आहे, ते केव्हा काय विचारू शकते याचा अंदाज आहे नाही, परंतु आपण त्या दृष्टिकोनातून तयारी करावं, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न आलाही तर उद्या चालून मित्रांनो तुम्ही असं म्हटलं नाही पाहिजे का पेपर कठीण होता, कारण की आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही याचा अर्थ हा होणार आहे. बघा, याच्यामध्ये पहा, माहे हा सर्वात लहान आहे, त्याच्यानंतर थोडासा मोठा मध्य दिल्ली आणि यामन. आता हे दोन्ही कुठे आहे? तर पुंदुचेरी आणि हे तर दिल्ली लिहूनच आहे, प्रश्नच नाही. बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, हा आपला महाराष्ट्र, हा महाराष्ट्राचा नकाशा दिशा तर आपल्याला माहीतच आहे. बघा, एक प्रश्न बघा जो कंबाईन ग्रुप सी 2022मध्ये विचारला आहे. आता मी इतकं बॅकडेटमध्ये का गेलो त्याच्या मागचं कारणही सांगतो. आपण लेटेस्टवाली घेणार आहोत 2024 2025चे, परंतु बॅकडेटमध्ये का गेलो त्याचंही रिझन आहे. बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागू आहे असा एक प्रश्न आला होता मित्रांनो. बघा, सीमेवर. आता मला एक सांगा, हा प्रश्न ॲज इट इज जसाचा तसा हा येणार का पुन्हा? नाही, हा कधीच येणार नाही. परंतु याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकते काय? तर 100% प्रश्न येऊ शकते, याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकते. तर मग बघा, PYQतून आपण काय शिकायला पाहिजे, काय ॲनालाइज करायला पाहिजे, तर हे गोष्टी आहे. बघा, आज कर्नाटक विचारलेलं आहे, येणाऱ्या फ्युचरमध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याचं विचारू शकते. आता मला एक सांगा, आपण पोझिशन चेक केली तर महाराष्ट्राच्या उत्तर साईडला हा जो स्पेस दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, बघा पेन चेंज करतो मी, ब्लॅक घेतो. हा जो स्पेस आहे ना, हा आहे MP. हे देखील आपल्याला माहीत आहे. सोबतच हे लक्षात ठेवा, हे आहे छत्तीसगड, ठीक आहे. त्यानंतर काय आहे तर आहे तेलंगणा. सोबतच हे 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 लक्षात ठेवा, हे काय आहे? कर्नाटक. त्यानंतर इथे काय आहे तर गोवा. आणि सोबतच मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, इथे काय आहे तर गुजरात. परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, जसं की 2024-25ची ॲनालाइज या हिशोबानं मी सांगतो तुम्हाला, जो इथे दादरा नगर हवेली आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला येतो, ठीक आहे. गुजरात देखील वायव्य दिशेलाच येतो, MP उत्तरेला येतो, त्याचप्रमाणे छत्तीसगड पूर्वेला येतो, तेलंगणा कुठं येतो तर बघा आग्नेय दिशेला. सोबतच कर्नाटक कसं आहे तर दक्षिण साईडला. बघा, हे दिशा देखील आपल्याला माहीत पाहिजे. सोबतच आता बघा मित्रांनो, मी महत्त्वाचा तुम्हाला एक पॉईंट सांगतो, तो म्हणजे बघा, आपल्याला विचारलं काय आहे तर आपल्याला विचारलेलं हे आहे की यामध्ये दिशा विचारलेली आहे, ठीक आहे. आपल्याला जिल्हे विचारलेले बघा. आता मला एक सांगा, MPमध्ये आता तुमचं याच्यामध्ये तुमचं वर्क काय आहे? तर बघा, तुमचं वर्क याच्यामध्ये असं असायला पाहिजे, जेव्हा तुमच्या हे लक्षात आलं की इथं आपल्याला कर्नाटक विचारलेलं आहे, इन फ्युचर आपल्याला त्याच्यासमोरचे काही विचारू शकते, ठीक आहे. तर मग तुमचं काय काम तर MPला किती जिल्हे लागतात, महाराष्ट्रातील MPला किती जिल्हे छेदतात, तर ते आहे 8, बरोबर आहे. तर ते कोणते हे तुमचा प्रॉपर डेटा लक्षात ठेवणं हे तुमचं काम आहे. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये हा डेटा केव्हा विचारू शकतो याची गॅरंटी नाही आहे, परंतु अभ्यास करत असताना हा डेटा तुम्हाला कलेक्ट करणंच इम्पॉर्टंट आहे. बघा, आता मला एक सांगा,
पाठांतर करणं मी तुम्हाला पुन्हाही सांगतो की पाठांतर करणं योग्य नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. आपण 10वी-12वीत पाठांतर करतो तिथपर्यंत ठीक आहे. परंतु ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे मित्रांनो. बघा सरळ सरळ लक्षात ठेवा ना, कोकणमधले 3 झालं. कोकणमधले 3 काय? आता मला सांगा कोकण काय? नंदुरबार, त्यानंतर धुळे, सोबतच जळगाव. झालं, संपला 3. त्यानंतर मग काय? तर बघा इथे अमरावती पडते. अमरावती आणि बुलढाणा आणि अमरावती झाले 3 आणि 2 झाले 5. आता किती राहिले? 3. 3 राहिले ना, तर मग हे जे शेवटचं आहे बघा, पेन चेंज करतो. हे जो शेवटचा स्पेस आहे याच्यामध्ये 3 आहे. कोणते 3? तर बघा नागपूर, त्यानंतर भंडारा आणि गोंदिया याप्रमाणे. आता मला एक सांगा, हे मित्रांनो खरंच हॉनेस्टली सांगा, हे पाठ करण्यासारखं आहे का काही? मला तर वाटत नाही याच्यामध्ये काही पाठ करण्यासारखं, काहीच नाही. बघा जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 ह्या साईडला आहे, 3 आहे संख्या. तर या साईडला 3 आहे. बघा इकडे 3 तर इकडेही 3. आता इकडले 3 कोणते? तर बघा इथं काय आहे? नंदुरबार, धुळे आणि जळगाव. इथे काय आहे? नागपूर, सोबतच काय आहे? तर गोंदिया. आणि इकडे काय आहे? तर नाही, भंडारा आणि गोंदिया. नागपूर, भंडारा आणि गोंदिया झाले 3 आणि 3 6. मग राहिले 2 कोण? एक अमरावती, एक बुलढाणा. झाले 3 आणि 3 6 आणि 2 8. म्हणजे हे पाठांतर करायची गरज नाही. माझं माझं उद्देश काय आहे मित्रांनो तुम्हाला शिकवण्याचा, की तुम्ही पाठांतरच्या मागं लागू नका. तुम्ही प्रॅक्टिकली गोष्टीच्या मागं लागा. जेव्हा तुम्ही मॅप काढसाल घरी आणि मॅपमध्ये तुम्ही व्यवस्थित चेक करसाल ना मित्रांनो, तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकसान नाही. बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी, जेव्हा आपण पाठांतर केलेली काही गोष्टी राहते ना, आपण एक्झाम हॉलमध्ये बसतो, भरपूर प्रमाणात प्रेशर राहते एक्झामचं, टायमिंगचं, तेव्हा आपल्याला ते पाठांतर केलेलं आठवण नाही. परंतु प्रॅक्टिकली आपल्या जे डोळ्याखालून आपण प्रॅक्टिस केलेली आहे, आपण त्या गोष्टीसंग खेळलेलो आहो, ॲक्च्युअलमध्ये खेळलेलो आहो, तर त्या गोष्टी क्षणात लक्षात येऊन जाते. बघा मित्रांनो, आता बघा महाराष्ट्राची स्थापना वर्ष, आता मला असं वाटते ऑलमोस्ट 100% किंवा 100%पेक्षा जास्तही म्हटलं, इतक्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे. काय? तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 बरोबर आहे. आणि हा सोहळा जो पार पडला, हा याचं उद्घाटन कोण केलं? उद्घाटन. आता बघा MPSC हे आहे MPSC, हिला म्हणते MPSC. हिला MPSC म्हणते का नाही? हे 1 मे 1960 हे अख्ख्या गावाला माहीत आहे. प्रश्नच नाही आहे, ठीक आहे. परंतु उद्घाटन कोण केलं? तर ते आहे धनंजयराव गाडगीळ यांनी. हे असे बारीक सारीक प्रश्न विचारतात मित्रांनो. बघा सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे बघा इथं काय दिलेलं आहे? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना. मित्रांनो मला असं वाटते जवळपास 20 ते 25% विद्यार्थी असे आहे की त्यांना याचं आन्सर माहीतच नसेल. मी हेही सांगतो तुम्हाला, द्विभाषिक मुंबई राज्य स्थापना वर्ष, जबकि याचा आन्सर 25% विद्यार्थ्यांना माहीत नसेल. बघा हे काय आहे? तर 1 नोव्हेंबर 1956. सोबतच हे हे पाठ करण्याचं काहीच नाही बरं, हे फक्त डेटा लक्षात ठेवा ॲज इट इज. बरं समोर बघा, आता समोर काय दिलेलं आपल्याला बघा, जेव्हा मित्रांनो 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र स्थापना झाली, त्यावेळेसचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र, आज म्हणजे जेव्हा मी लेक्चर घेत आहो, तुम्ही लेक्चर पाहत आहे 2026, ठीक आहे, तेव्हाची गोष्ट बघा. तेव्हा जिल्ह्यांची संख्या, तालुक्यांची संख्या, शहरची संख्या आणि प्रशासकीय विभागाची संख्या. आणि सेम जसं अगर आजमध्ये आपण कंपॅरिझन करू महाराष्ट्राले, तर आजच्या जिल्ह्यांची संख्या किंवा आजच्या तालुक्यांची संख्या आणि आजच्या शहरांची संख्या याच्यामध्ये जो डिफरंट आहे तो विचारलेला आहे. 2024मध्ये मित्रांनो अक्षरशः तुम्ही ट्रस्ट नाही करसान, प्रशासकीय विभाग विचारलेले आहे का 1960मध्ये किती होते. एकदम बेसिक प्रश्न बघा. आता मला एक सांगा, जिल्हे, तालुके, शहर आणि प्रशासकीय विभाग. आता मी इथं सांगितलं तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे म्हटलं 2024ची एक्झाम, जे तिचा पेपर माहिती आहे काय 2025मध्ये झाला होता. म्हणजे इतक्या लेटेस्टमध्ये हा विचारलेला आहे. विचार करा, जे की 4 होते, आता किती आहे? तर ते 6 आहे. आता मला एक सांगा, हा बेसिक डेटा आपल्याला माहीत असणं आहे का नाही आहे? आपण MPSC करत आहोत, तर ह्या बेसिक डेटा तर मला असं वाटते नॉर्मली न सांगताच आपल्याला माहीत असायला पाहिजे. हा डेटा जो आहे ना, न सांगताच आपल्याला माहीत असायला पाहिजे असं मला वाटते. बघा 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 झाले, बरोबर आहे. त्यानंतर जिल्हे किती होते तेव्हा? बघा तेव्हा 26 जिल्हे होते मित्रांनो, तेव्हा 26 जिल्हे होते. परंतु आता किती जिल्हे आहे? तर आता 36 जिल्हे आहे. आता इथं प्रश्न उद्भवणार तो म्हणजे बघा,
जे 10 जिल्हे वाढलेले आहे त्या 10 जिल्ह्यांचं कसं काय, कोणत्या वर्षी वाढला, त्या वर्षी कोण मुख्यमंत्री होते, कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्हा बाहेर पडला, हा डेटा कलेक्ट करणं म्हणजे महत्त्वाचं ॲनालाइज करणं आहे. बघा, सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे तालुके आणि शहरे हे देखील विचारते. तालुके म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे 229. काय लक्षात आलं पाहिजे आपल्या, की 229 हा आकडा आपल्या डोळ्यासमोर गेला पाहिजे तालुके म्हटल्याबरोबर. आणि जेव्हा शहरे म्हटले तर 266 हा आकडा आपल्या लक्षात आला पाहिजे मित्रांनो. त्याचसोबत माहिती आहे काय, आणखी मग मनपा वगैरे ह्या बेसिक हे जे नॉर्मल गोष्टी आहे या नाही लक्षात ठेवल्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे इन फ्युचर अगर प्रश्न येणार ना मित्रांनो, तर एक लक्षात ठेवा, जे कटक मंडळे आहे यावर बरेच वर्ष प्रश्न आला नाही, कारण की यांची संख्या 7 होती आणि आजही ते 7च आहे मित्रांनो. मला असं वाटते इन फ्युचर कटक मंडळीवर प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. तर हा झाला मित्रांनो बेस. जेव्हा आपण असं म्हणतो ना की नाही बा मी भूगोल किंवा MPSCचा अभ्यास करतो, तर आपल्याला हा डेटा इतका माहीत असणं पाहिजे, म्हणजे कंपल्सरी आहे असे म्हटलं चालते की कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर सोबतच एक लक्षात ठेवा, जिल्हे जसं की आता मी म्हटलं 36 जिल्हे आहे, तर मग तुमचं काम काय आहे की जे 10 जिल्हे वाढलेले आहे ते कोणत्या वर्षी कोणत्या जिल्ह्यातून कोणती जिल्हा निघाला ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन केल्या पाहिजे. सोबतच तालुके पूर्वी किती होते आणि आता किती आहे हा डेटाही तुम्ही सोबत कलेक्ट करणं एकदम महत्त्वाचं आहे मित्रांनो. सोबतच शहर झालं ह्या गोष्टी. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न MPSC विचारला आहे का, तर भरपूरदा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पुन्हा विचारू शकते का, तर 50-50 म्हणजे याच्या आधी भरपूरदा विचारलेला आहे, आता समोर विचारू शकते का, तर मे बी हा 50-50 विचारू शकते. तर आपण मग बघा 50-50 जेव्हा असते तर तेव्हा आपण रिस्क घ्यायला पाहिजे, म्हणजे हा डेटा ॲक्युरेट लक्षात ठेवायला पाहिजे. बघा आता अक्षर उत्तर जेव्हा विचारलं आपल्याला, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, फक्त उत्तर. अक्षर उत्तर जसं म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे उत्तर. कारण की बघा, जेव्हाही महाराष्ट्राचं अक्षर उत्तर विचारलं तुम्हाला, तर तेव्हा ऑप्शनमध्ये काही 4 ऑप्शन राहील. त्या 4 ऑप्शनमध्ये फक्त 2च ऑप्शन असे राहील का त्याच्यात उत्तर दिलं राहील. 2 ऑप्शनमध्ये पूर्व दिलं राहील. तर एक लक्षात ठेवा, हा माहिती आहे काय, एकदम माहिती आहे काय, ही बारीक सारीक गोष्टी आहे बरं लक्षात ठेवा. जेव्हा विद्यार्थी भरपूर प्रमाणात एनालाइज करते ना MPSC आयोगाचे पेपर, तेव्हा हे स्किल लक्षात येऊन जाते, हे डेव्हलप होते. लक्षात म्हटल्यापेक्षा ही डेव्हलप होऊन जाते मित्रांनो. बघा आता बघा, हे तुम्हाला पाठ करायचं आहे काय, तर मी म्हणतो बिलकुल नाही, पाठ करायची गरज नाही. फक्त जेव्हा अक्षरवृत्ती विस्तार तुम्हाला म्हटला का तुम्ही एक लक्षात ठेवा, उत्तर येणार म्हणजे येणार. आणि रेखावृत्ती म्हटलं तर पूर्व येणार. मी तर म्हणतो 2 कायले पाठ करता, एकच करा, फक्त अक्षरवृत्त करा. अक्षरवृत्त म्हटल्याबरोबर उत्तर आणि रेखावृत्त आल्याबरोबर, तर मग तुम्हाला माहिती आहे ना, अक्षरवृत्ताला उत्तर येईन तर रेखावृत्ताला मग उत्तर येणार नाही, म्हणजे पूर्व येणार. ठीक आहे. आणि सोबतच हा जो आकडा आहे 15°44 आणि 22°6 हे फक्त डोळ्याखालून एकदा, दोनदा, तीनदा असं वाचण्यात जाऊ द्या, पाठांतर करू नका अजिबात. सोबतच रेखावृत्त जसं 72°36 पूर्व ते 80°54 हे फक्त डोळ्याखाली जाऊ द्या. ठीक आहे. आणि जसं की एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा, हा जो आपण आत्ता जो बेस व्हिडिओ घेतलेला आहे, म्हणजे बेस्ट नाही, बेस म्हणजे एकदम ग्राउंड फ्लोअर भूगोलचा, हा आपण भूगोल विषय आपण सुरू केलेला आजपासूनच. ठीक आहे. परंतु मित्रांनो, जेव्हाही आयोग पेपर काढते ना, तर भूगोलचे प्रश्न ॲज इट इज मी तुम्हाला सांगतो, 10 प्रश्न येते, बरोबर आहे. त्या 10 प्रश्नामधले मिनिमम 2 प्रश्न ते 3 प्रश्न आयोगाला सोपे काढणं कंपल्सरी असते. त्याच्यामागचं कारण सांगतो, कारण की विद्यार्थी यांचे मनोबल तुटले नाही पाहिजे. म्हणजे एकदमच हार्ड नसते, 100% पेपर हार्ड नसतोच. ठीक आहे. पेपर असतो हार्ड फक्त आणि फक्त मित्रांनो 20, बघा आज तुम्हाला हेही सांगून देतो मी, 20 ते 30% पेपर हार्ड असतो मित्रांनो, फक्त 20 ते 30%. ठीक आहे. आणि याच्यातच रिझल्ट एक तर येतो नाहीतर बुडतो. परंतु पूर्ण 100% पेपर हार्ड नसतो, एकदम चिल्लर पेपर असतो. नाहीतर तुम्ही एनालाइज करून पहा ना, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी जे म्हणतो ना ते तुमच्या एकदम लक्षात येऊन जाईल का नेमकं आपण कशा बेसवर बोलत आहोत. आणि बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला मी आता दिशा सांगितलेल्या आहे, हे दिशा
ठीक आहे. आता मला एक सांगा, यावरील जे जिल्हे आहे हे आपल्या ॲज इट इज पार्ट असणं आवश्यक आहे की नाही आहे हे तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे. जसं की मी बघा आता तुम्हाला हे म्हटलेलं आहे की बघा कुठे गेलं ते? हां, आपले हे जिल्हे. आता मला एक सांगा, हे जे जिल्हे आहे, जे पूर्वीचे जिल्हे आहे, तर मला एक सांगा मित्रांनो, प्रशासकीय विभाग मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की 2024 इतक्या लेटेस्टमध्ये आलेला आहे. याच्यावर विचारलं आहे. 4 प्रशासकीय विभाग होते. तुम्ही तर म्हणसान एकदम हा तर चिल्लर प्रश्न असायला पाहिजे. मग मी तुम्हाला तेच तर म्हणतो, आयोग जसा 10 प्रश्न येते ना भूगोलवर, तर संपूर्ण 10ही प्रश्न कठीण नसते. याच्यामधले फक्त 20 ते 30%. आता याचे 20-30% किती होणार? 20 म्हटले तर 2 आणि 30 म्हटले तर 3. या प्रमाणात प्रश्न हार्ड राहते आणि बाकी इतर जे 7 आहे ना मित्रांनो, एकदम चिल्लर प्रश्न राहते. तर या प्रकारे आपण अभ्यास करूया आणि सोबतच मित्रांनो, आपण प्रत्येक विषयाचं सटीक ॲनलाईज केल्यानंतर जो डेटा आपण बेस्ड करू शकतो आणि त्या बेसवर प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला ते प्रोव्हाईड केल्या जाईल. आणि आता एक लक्षात ठेवा, इथून आपण भूगोल हा विषय सुरू केलेला आहे. आज बघा हे फर्स्ट लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण भूगोल आणि त्याच्यासमोर 0-1 आता बघा हे पहा, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही कधीच. तर त्या गोष्टी क्लिअर करून घेतो मी आत्ताच. बघा, जेव्हाही भूगोल आपल्या लेक्चरवर किंवा आपल्या थंबनेलवर काय लिहून येईन माहीत आहे काय? भूगोल 0-1 ही सिरीज सुरू झाली समजून जा. आता या भूगोलमध्ये आता एका लेक्चरमध्ये तर भूगोल कंप्लीट होणार नाही मित्रांनो. याला किती लागेल? 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 जे काही लागेल. तर तुम्हाला हे पहा, भूगोल त्याच्यासमोर हा फक्त आकडा जो आहे ना, हा चेंज होत राहणार. 01, 02, 03 याप्रमाणे तुम्ही लेक्चर पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची कन्फ्यूज होणार नाही. आणि सोबतच मित्रांनो, आपल्या या चॅनलवर MPSC कंबाईन यासाठी स्पेशली आपण एक हे बनवणार आहोत. काय तर लिंक. म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त MPSCचाच डेटा मिळणार आहे. म्हणजे अदर जसं की तलाठी भरती किंवा पोलीस भरती किंवा आणखी इतर ज्या भरती आहे यांचा डेटा तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची एक वेगळी प्लेलिस्ट राहील. परंतु याची प्लेलिस्ट माहिती आहे काय मित्रांनो, स्पेशल MPSC म्हणून कंबाईन म्हणून मी एक एक रेडी ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही अगर स्पेशली मुलं MPSC करणार आहात तर तुम्ही त्यालाच क्लिक करा आणि इझिली तुम्ही तुमच्या प्रवाहामध्ये हे राहून घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही लेक्चर शोधताना. जेणेकरून तुमची मेंटॅलिटी खराब होणार नाही आणि चिडचिड पण फील होणार नाही. तर या प्रकारची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. आणि सोबतच मित्रांनो, जर तुमच्यापैकी काही मित्र जे तलाठी भरती आहे याची तयारी अगर 2026साठी करत असाल तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण आपल्या या चॅनलवरही देखील यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तो म्हणजे 2026ची जे मार्चच्या नंतर म्हणजे ऑलमोस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या जवळपास 2026मध्ये ही जी एक्झाम होणार आहे, कोणती तर ती म्हणजे तलाठी भरती 2026ची. तर ते घेणार आहे MPSC आयोग. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला ऑलमोस्ट महाराष्ट्रातील अनेक सरांनी एनालाइज केलेलं आहे. परंतु आपण जे एनालाइज करू ना, ते कोणापेक्षा श्रेष्ठ असं नाही म्हणत मी, परंतु आपण एक युनिक प्रकारे एनालाइज करू मित्रांनो. बघा, ते म्हणजे कसं, MPSC म्हणजे एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती, हा A नावाचा एक व्यक्ती, हा B नावाचा एक व्यक्ती. हा जो A नावाचा व्यक्ती आहे ना, याची बोलण्याची पद्धत, याची विचार करण्याची पद्धत, याची विचार मांडण्याची पद्धत, याची शैली ही संपूर्ण वेगळी असणार आणि या B व्यक्तीची बोलण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी असणार. याच्यामध्ये सिमॅलिटी 1-2%, 10%, 5%, 15% सारखी होऊ शकते. परंतु 100% कधीच सिमॅलिटी सारखी होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा. आतापर्यंत जे हे आहे काय म्हणते बाबा आपलं तलाठी भरती, हे कोण घेणार होतं? TCS. ठीक आहे. तर यांचे विचार करण्याचे दृष्टिकोन, ठीक आहे, यांचे प्रश्न मांडण्याचे दृष्टिकोन, यांचा प्रश्न टाईप करण्याचा दृष्टिकोन, ऑप्शन ठेवण्याचा दृष्टिकोन हा संपूर्ण वेगळा होता आणि MPSCचा जो की वेगळा राहणार आहे. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण आता येणारी तलाठी भरती या एक्झामची तयारी करता तर तुम्हाला त्या MPSCच्या लेवलनं विचार करणं आवश्यक आहे. होऊ शकते का MPSC ग्रुप बी जो आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्या लेवलवर नसेल, परंतु यांच्या खालोखालच तलाठी भरती देखील ते अटेंड करणार आहे. म्हणून सोबत तुम्ही तलाठी भरतीची अगर व्हिडिओ म्हणजे तलाठी भरतीची अगर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तर तुम्हीही या व्हिडिओला अटॅच राहा
जेणेकरून तुमचा त्या लेवलचा अभ्यास कंप्लीट होणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. आणि याच प्रकारे आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र संपूर्ण विषय एवन गणित, बुद्धिमत्ता या तक्के आपण संपूर्ण व्हिडिओची सिरीज घेणार आहोत. सोबतच मित्रांनो एक सूचना तुमच्यासाठी, तुमचे जर मित्र असेल, तुमचे भावंडे, भाऊ बहीण किंवा इतर कोणी, तर त्यांनाही या चॅनलबद्दल आपण माहिती द्या. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन ऑन करणं विसरू नका. कारण की आपला उद्देश फक्त एक म्हणजे एक असा आहे का विद्यार्थी जे एक्झामची तयारी करतात त्यांना माहीत आहे का भरपूर प्रमाणात मेंटॅलिटी, फिजिकली किंवा आर्थिक इतर प्रकारचे त्रास सहन करावे लागते आणि त्या त्रासातून तो विद्यार्थी कशाप्रकारे MPSCचा अभ्यास करतो ते त्या विद्यार्थ्यालाच माहीत राहते. म्हणून आपण काय करतो का त्या विद्यार्थ्याचा त्रास हे कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जो ताण येतो किंवा टेन्शन येतो, म्हणजे विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा डेटासाठी किंवा इतर सटीक माहितीसाठी किंवा आयोग कशा प्रकारचं पाऊल उचलणार, कशा प्रकारचं पेपर राहणार, हा टेन्शन जो आहे तो मित्रांनो तुम्ही बिंदास राहा. तो टेन्शन आम्हाला द्या, म्हणजे आम्ही त्यावर ॲनालाइज करून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्ही बिंदास राहा. फक्त तुम्ही अभ्यास करा आणि टेन्शन बिलकुल घेऊ नका. टेन्शन आपल्या म्हणजे आम्हाला द्या, आम्ही ते टेन्शनचं ॲनालाइज करून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ इथंच आपण स्टॉप करूया, थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.